गोकुळच्या आखाड्यात हरवण्याच्या नादात विरोधक बंटी पाटलांच्या हापकी डावावर चितपट। चेअरमन पदावरून सुरू झालेलं राजकारण म्हणजे विरोधकांसाठी मुंगेरी लालके स्वप्नेच ठरले। नमस्कार, मी कृष्णा लाड आणि आपण पाहताय के न्यूज। कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास अरुणकुमार डोंगळे यांनी नकार दिल्यानंतर संपूर्ण आठवडाभर नाट्यपूर्ण घडामोडी पार पडल्या। पण अखेर काल मंगळवारी अरुणकुमार डोंगळे यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। नामदार हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आखलेली रणनीती आता यशस्वी झाल्याचं दिसतंय। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या आदेशानुसार महायुतीचा अध्यक्ष व्हावा यासाठी डोंगळे राजीनामा देण्यास नकार देत होते। त्यामुळे गोकुळच्या राजकारणात राज्यस्तरीय नेत्यांचा सहभाग होतो आहे, यावरून गोकुळचं महत्त्व वाढत आहे असं दिसून आलं। पण यामागचं खरं कारण म्हणजे येऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हेच आहे। कारण गोकुळ ही अशी संस्था आहे ज्या संस्थेच्या यंत्रणेमार्फत जिल्ह्यातील प्रत्येक गावात थेट संपर्क साधता येतोय। याचसाठी महायुतीच्या नेत्यांनी हा अट्टहास केला असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही। आता गोकुळच्या चेअरमन पदाविषयी बोलायचं झालं तर गेल्या पंचवार्षिकला महाडिक गटाकडून दूध संघ ताब्यात घेतल्यानंतर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी पहिली 2 वर्षे विश्वास पाटील यांना तर दुसरी 2 वर्षे अरुणकुमार डोंगळे यांना चेअरमन पदाची संधी दिलेली होती। आता पुण्यात सतेज पाटील गटाचे चेअरमन पद आलेलं असताना सतेज पाटील यांची कोंडी करण्याच्या हेतून आणि आगामी निवडणुकांच्या निमित्तानं महाडिक गटाकडून राजसत्तेचा वापर करून राजकीय खेळ खेळण्याचा प्रयत्न केला गेला अशी चर्चा सुरू आहे। यातूनच सतेज पाटील हे नामोहरम होतील असं चित्र समोर उभा केलं। आता या चक्रव्यूहातून सतेज पाटील बाहेर पडणार की महाडिक गट ही संधी साधणार याकडे सगळ्या जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं होतं। मग महायुतीला जर संधी मिळणारच असेल तर सतेज समर्थक बाबासाहेब चौगुले यांचं नाव मागे पडल्यानंतर अजित नरके आणि नावीद मुश्रीफ यांची नावं पुढे आली। पण मुश्रीफांच्या अदृश्य हातामुळे अखेर बंटी पाटलांकडून सत्ता काढून घेण्याचं स्वप्न म्हणजे मुंगेरी लालके स्वप्ने असं ठरलेलं आहे, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे। कारण डोंगळे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील सुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील सुयेकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचं समजतंय। कैलासवासी आनंदराव पाटील सुयेकर यांनी 1963 साली गोकुळ दूध संघाची स्थापना केली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील 5 ते 5.5 लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवला आणि गोकुळच्या माध्यमातून सहकारामध्ये एक मोठं साम्राज्य देखील उभा केलं। त्यांचेच सुपुत्र शशिकांत यांचं नाव पुढे करून सतेज पाटलांनी हा सगळा गेम चेंज करून ज्यांनी हे बुमरँग फेकलं होतं त्यांच्यावरच उलटवले। बंटी पाटलांनी शशिकांत पाटील यांना चेअरमन करून एकाच दगडात 2 पक्षी मारलेत। पहिली गोष्ट म्हणजे गोकुळ संस्थापक आनंदराव पाटील यांच्या योगदानामधून उत्तरा होण्याचा प्रयत्न आणि दुसरी गोष्ट म्हणजे कितीही विरोध झाला तरी देखील जे ठरलंय तेच त्यांनी करून दाखवले। महायुतीच्या नेत्यांनीही शशिकांत पाटील यांच्या नावाला विरोध करून जनसामान्यांमधून असंतोषाला सामोरं जाण्यापेक्षा मान्यता देण्यातच समाधान मानले। तसं पाहिलं तर शशिकांत पाटील हे आमदार चंद्रदीप नरके आणि अमरसिंह पाटील जे विद्यमान गोकुळचे संचालक आहेत त्यांचे देखील नातेवाईक आणि याचमुळे त्यांच्या विरोधाची धार थोडीशी कमी झालेली आहे आणि याचमुळे शशिकांत पाटील यांचा चेअरमन पदाचा मार्ग खुला, अगदी बेधडक खुला झालेला आहे। एकूण एक काय तर या गोकुळच्या निमित्तानं राजकारणात सतेज पाटील यांनी हुकमी डाव टाकून आपलं महत्त्व अबाधित तर ठेवलंय, शिवाय जे ठरलंय तेच त्यांनी करून देखील दाखवले। अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।